हा पूर्ण शृंगार आहे। याच्यामध्ये तुम्ही 30 रुपयाला बघा मंडळी 120 रुपये डझन असे बघा मंडळी तुम्हाला 150 रुपयाला पूर्ण मिळणार आहे। हा 180 ला बघा मंडळी 180 आर्टिफिशियल वेणी सुद्धा हे कशी दादा 25 रुपयाला मिळणार आहे। 100 रुपया हा 100 रुपयाला आहे। हा 130 रुपयाला बघा मंडळी हे 72 रुपये डझन आहे। देवीचे डोळे तुळशीचा हार आहे। मग असे डबल थ्रेड वाले पण आहेत तुम्ही पाहू शकता। हे कसं आहे हे 72 रुपये डझन मंगळसूत्र बघा तुम्हाला 120 रुपये डझन तुम्हाला ही 60 रुपयाला आहे का। हा 90 रुपयाचा मुखवटा बघा मंडळी 35 रुपयाला मुखवटा आहे फक्त 60 रुपयाला मिळणार आहे। नमस्कार मंडळी मी दिनेश उरडकर भरपूर दिवसानंतर तुमच्यासाठी एक व्लॉग घेऊन आलेलो आहे। आता 2 आठवड्यामध्ये आपला मार्गशीर्ष सुरू होणार आहे आणि मार्गशीर्ष सुरू झाल्यानंतर आपला जो महिला वर्ग असतो आणि मुली असतात त्यांना एकच गोष्टीची चिंता असते की आता आपल्या मार्गशीर्ष सुरू झाल्यानंतर आपल्या घरी जी देवीची सजावट करायची असते त्यासाठी लागणारं जो साहित्य असतं जसं देवीचं मुखवटा असो देवीला परिधान करणाऱ्या साड्या म्हणजे तिचं वस्त्र सोबत तिला जे दागिने असतात मडवण्यासाठी त्या गोष्टी परत तो शृंगार तर त्या सर्व गोष्टी स्वस्त दरामध्ये कुठे मिळतात त्यावर हा सगळा लॉग असणार आहे। तर तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही हा पूर्ण लॉग कंटिन्यू बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अशी माहिती मिळणार आहे। आणि मी एका मार्केटमध्ये आलो आहे मशीद बंदरला जे बी मार्केट आहे। मी बरेच व्हिडिओ या जे बी मार्केट बनवत असतो दिवाळी असू दे नवरात्र असू दे गणपती असू दे इतर कोणते सण असू दे तर ह्या मार्केटमध्ये त्या सर्व सणांमध्ये जे लागणाऱ्या वस्तू असतात त्या मार्केटमध्ये मिळतात। आणि आज या मार्केटमध्ये मी आलेलो आहे आणि मार्गशीर्ष स्पेशल हा व्हिडिओ असणार आहे। तर तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ जरासुद्धा स्किप करू नका। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा हे असं दुकान आहे आणि आपले मित्र आहेत मेघपाल भाऊ आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे। मग आता मार्गशीर्ष सुरू झालं आहे मग आता काय दाखवणार तू मार्गशीर्षमध्ये कोणते कोणते तुझ्याकडे स्पेशल व्हरायटी आले देवीला सजवण्यासाठी व्हरायटी सब आहे जैसे मुखोटा सब चलता है। कमी प्राईसपासून पाहिजे आहे तर तुमच्याकडे किती रुपयापासून स्टार्ट आहे 25 रुपये से स्टार्टिंग है 25 रुपये तर बघा मंडळी यांच्याकडे 25 रुपयापासून 6 कलर आएगा इसके अंदर याच्यामध्ये तुम्हाला 6 कलर मिळते तो म्हणजे पूर्ण हा सेट घ्यायचा का नाही ना जितना चाहिए 6 12 6 12 15 असं म्हणजे पण फिक्स 6 घ्यायचे। तर बघा मंडळी तुम्ही हा पूर्ण सेट आहे याच्यामध्ये जरा खोलून दाखव दादा बघा अशा मंडळी हे तुम्हाला 25 रुपयाला मिळणार आहे। एक पीस 25 रुपये का 6 कलर आएगा याच्यामध्ये 6 कलर येणार तुम्ही पाहू शकता आणि सगळं निऑन कलर आहेत। आणि हा मुखवटा तुम्हाला फक्त 25 रुपयाला मिळणार आहे। टोटल किती आहे त्याच्यामध्ये 6 तर किती रुपये झाले ते 150 रुपये का 150 रुपये का 150 रुपयाचे तुम्हाला 6 मुखवटे मिळणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त ह्याच्या थोडा वरच्या लेवल कॉस्ट कोणती आहे इससे आएगा हा किती रुपयाला आहे 60 रुपये। तर बघा मंडळ हा तुम्हाला मुखवटा याच्यामध्ये तुम्हाला मुखवटा पूर्ण हिरे जडित आहे आणि हिऱ्यांनी मढलेला आहे आणि शृंगार सगळं केलेलं आहे असा मुखवटा आहे आणि तुम्हाला फक्त 60 रुपयाला मिळणार आहे। धन्यवाद दादा। याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता मुखवटा आहे ये भी भैया 65 रुपये का आएगा हा तुम्हाला 65 रुपयाला मिळणार आहे। बघा याच्यामध्ये खूप छान असं देवीचा शृंगार केलेला आहे आणि हिरे जडलेले आहेत तुम्ही पाहू शकता कलाकृती तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये छान असं देवीचा मुखवटा आणि याच्यासुद्धा 6 मुखवटे आहेत। हे किती रुपये बोलला दादा 65 रुपये तुम्हाला हा मुखवटा ते पाहायला मिळणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त दादाकडे असं सिल्वर कोटेड आहे किती 35 रुपयाला बघा मंडळी 35 रुपयाला मुखवटा आहे। पहिला मला असं वाटलं की आई एकवीर आहे त्याचा मुखवटा आहे तर तुम्ही पाहू शकता 35 रुपयाला मुखवटा आहे खूप छान। पण तुम्हाला हे 6 पीस घ्यायचे तेव्हा तुम्हाला 35 रुपयाला मिळणार आहे। गोल्डन वाले 35 आणि त्याच्या व्यतिरिक्त दादाकडे गोल्डन असा मिळालेला बघा हा कितीला दादा 35 हा 35 रुपयाला आहे हा पण तुम्हाला 35 रुपयाला मिळणार बघा मंडळी 35 रुपयामध्ये मुखवटा जवळपास तुम्हाला 150 रुपयामध्ये तुम्हाला 6 मुखवटे मिळणार यांच्याकडे छान। याच्या व्यतिरिक्त अजून थोडा मोठा म्हणजे साईज प्रमाणे आहे हा 80 रुपयाला का त्याच्यापेक्षा थोडासा मोठा मुखवटा आहे तुम्हाला 80 रुपयाला मिळणार आहे। पण कंपल्सरी तुम्हाला 6 मुखवटे घ्यायचे तेव्हा तुम्हाला ते 80 रुपये प्राईस मिळणार आहे। तर समजा एखादा कोण लॉग बघून आला अर्जंटमध्ये तो बोलला मला काय सामान घ्यायचं आणि एक मुखवटा देशील का त्यांना एखादा कुठला आला कितने का एक मुखवटा अगर बोले मुझे चाहिए अर्जंट दे सकते ना मिळेगा। तर बघा मंडळी जर असं तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तुम्हाला कुठे स्वतःचा टेबल टाकून छोटासा व्यवसाय करायचा असेल तुमच्या एरियामध्ये तर तुम्ही ते ह्या दुकानात येऊन तुम्ही कमी किमतीमध्ये माल घेऊन तर तुम्ही डबल किमतीमध्ये विकू शकता। प्लस जर तुम्हाला स्वतःच्या घरासाठी जर तो मुखवटा लागत असेल तर तुम्हाला सिंगल पीससुद्धा मिळणार दादाकडे छान दादा। याच्या व्यतिरिक्त बघा तुम्ही पाहू शकता एक विराईचा मुखवटा आहे छान दादा हा कितीला आहे 90 रुपये हा 90 रुपयाचा मुखवटा बघा मंडळी। असा जर दादा हा जर असा मार्केटला कुठे घ्यायला गेलो सिंगल किती रुपयाला असेल 150 200 तर बघा मंडळ हा 150 200 तिकडे मिळतो आणि हा दादाकडे फक्त 80 रुपयाला आहे 90 रुपयाला सॉरी। याच्या व्यतिरिक्त तुळजाभवानी आहे ना बघा तुळजाभवानीचा मुखवटा आहे छान असा मुखवटा हा कितीला दादा
कौन सा 60 रुपये हा 60 रुपयाला बघा मंडळाची साईज बघा तुम्ही पाहू शकता माझ्या हाताच्या पंजापेक्षा मोठा आहे आणि 60 रुपयाला आहे. त्याच्या व्यतिरिक्त दादा 150 हा 150 रुपयाला. बापरे केवढा मोठा आहे मुखवटा, म्हणजे माझ्या हाताचा पंजा आहे तुम्ही पाहू शकता. माझ्या हाताचा पंजा आहे त्याच्यापेक्षा तो किती मोठा मुखवटा बघा तुम्ही पाहू शकता मंडळी. धन्यवाद. त्याच्या व्यतिरिक्त दादा मुखवटे तर आपल्याकडे बरेच आहेत. त्याच्यानंतर देवीला अजून सजवण्यासाठी लागणारी साडी जर आपल्याला दाखवशील तर बरं होईल दादा. हां दादाकडे बघा तुम्ही पाहू शकता. दादाच्या दुकानामध्ये भरपूर प्रकारचे व्हरायटी इथे साडी आलेले आहेत. साड़ी में दिखाइए. बघा देवीला जे परिधान करणाऱ्या साड्या आहेत त्या सगळ्या कलरमध्ये आहेत, व्हरायटीमध्ये. तर दादाकडे आपण एक एक पाहूया आणि त्यांची प्राईस पाहूया. तर आपण इकडनं सुरुवात करूया. दादा ही साडी छान दिसते, कितीला असणार ही? 60 रुपये का. ही 60 रुपयाला आहे का? बघा मंडळी 60 रुपयाला तुम्हाला अशी साडी पाहायला मिळत आहे. त्याच्या व्यतिरिक्त हा एक कलर आहे बघा. हा पूर्ण सेट आहे ना? हाँ ये वाला 140 रुपये, दूसरा आएगा 120 हां और 90 रुपये का. इधर देखिए, हां सॉरी इधर दिखाइए. आता हा पूर्ण सेट कितीला असणार? ये 140 रुपये का 4 पीस हैं. 140 रुपयाचे 140 का एक पीस है. 140 का पैकेट है. 6 पीसचं पॅकेट आहे. तुम्हाला 140 रुपयाला पडणार. इधर कहाँ, इधर दिखाई, इधर दिखाई. इकडे आपण पटापट पाहूया. दादाने जे खाली लावलेत ते सगळ्याचे वर लावलेत. आपल्याला 60 रुपये का. हे तुम्हाला 60 रुपयाला एक मिळणार आहे. आणि याच्यामध्ये किती पीस आहे दादा? 6 पीस का पैकेट है, 6 कलर. 6 पीस म्हणजे साईज आहे 36. 360 रुपये का 6 पीस आहे. हां 360 रुपये तुम्हाला 6 पीस मिळणार. 6 कलर आएगा. हां त्याच्या व्यतिरिक्त बघा हा कलर. याच्यामध्ये कलर तुम्ही पाहू शकता मंडळी. असे 6 प्रकारचे तुम्हाला आहे आणि 60 रुपयाला एक आहे. हाँ छान. त्याच्या व्यतिरिक्त इथे 90. हा 90 रुपये. हे साईज बडा आहे ना? हाँ ही साईज मोठी असल्यामुळे 90 रुपयाला. याच्यामध्ये पण तुम्हाला अशा प्रकारचे कलर्स पाहायला मिळणार. त्याच्या व्यतिरिक्त अजून दादा कोणती डिझाईन आहे? इथे पण 110ला. हा बघा किती मोठी आहे बघा. ही 110ला आहे आणि याच्यामध्ये पण 6 कलर आहेत ना? 6 कलर. त्याच्यामध्ये पण तुम्हाला असे 6 प्रकारचे कलर पाहायला मिळणार. त्याच्या व्यतिरिक्त ते सुद्धा नवीन डिझाईन आहे. दादा हे कसं? 6 कलर भी 110. हे 110ला. हां याची पण साईज बिग साईज आहे एकदम बघा तुम्ही पाहू शकता. बिग साईज आहे. छान आहे. म्हणजे तुम्ही सगळं इथे प्राईस दिलेलीच ऑलरेडी. तर तुम्ही बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं. 100 रुपया हाँ म्हणजे 50 रुपये रहेगा ना? नहीं 100 रुपये. 100 रुपये रहेगा. एक सिंगल तुम्हाला 50 रुपयाला मिळणार. याच्या व्यतिरिक्त इथे पण छान असा कलर आहे बघा. छान. म्हणजे दादाकडे तुम्ही किती रुपयापासून स्टार्ट आहे साडी तुझ्याकडे? साड़ी इसमें तो स्टार्टिंग है 60 रुपये से और कम चाहिए 10 रुपये से स्टार्टिंग है इसमें. सॉरी 10 रुपयापासून. दादा म्हणतो 10 रुपयापासून पण देवीची साडी आहे तुम्ही पाहू शकता. इसमें तो मैं 10 रुपये 120 रुपये डजन से स्टार्टिंग है. बघा तुम्हाला 120 रुपये डझन तुम्हाला साडी मिळणार आहे आणि साईज छोटी आहे. तर त्यांच्याकडे मिनिमम 10 रुपयापासून सगळी साडी तुम्हाला मिळणार आहे. तर याच्यावर तुम्ही पाहू शकता टॅगिंग ऑलरेडी दिलेली आहे. 120 रुपये डझन, 144 रुपये डझन, 240 रुपये डझन. तर छोट्या छोट्या साड्या पण दादाकडे मिळतात. तर त्याच्या व्यतिरिक्त आता आपण पहिल्या स्टार्टिंगला पाहिले मुखवटे. तर दादाकडे मुखवटे हे 25 रुपये स्टार्ट आहे. साड्या दादाकडे 10 रुपयापासून स्टार्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त दादा तुझ्याकडे देवीला शृंगार करण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत. तर या जर आपल्याला पटापट सांग ना जरा. मंगलसूत्र आएगा. मंगळसूत्र आहे दादाकडे जरा पाहून घ्या. 72 का डजन 72 रुपये. हे 72 रुपये डझन मंगळसूत्र देवीला तुम्ही पाहू शकता. खूप छान छान असे प्रकारचे इथे मंगळसूत्र आहेत 2-2 वाट्यावाले. त्याच्या व्यतिरिक्त दादा हे पण मंगळसूत्र आहे कसं आहे? वही 70 to 72 रुपये. हे 72 रुपये आणि हे 96 रुपये डजन. हे 96 रुपये डझन आहे आणि पूर्ण काळ्या मान्यांचं आहे. छान. आणि याच्यामध्ये डिझाईन तुम्ही पाहू शकता. त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये डबल थ्रेडवाले पण आहेत तुम्ही पाहू शकता. हे कसं आहे? 288. 288 रुपये डझन. बापरे भारी आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघा काळ्या माने परत गोल्डन माने पण. हे कितीला आहे? 324 का डजन. 324 रुपये डझन. हे बी भारी आहे बहुत. याच्या व्यतिरिक्त कोणते अजून याला काय म्हणतात? ये 108 रुपये डजन है. हे काय ह्याला काय म्हणतात? तो कुठला तर हार आहे ना? हार मला माहिती नाही. जर तुम्ही कोणाला माहिती असेल कमेंटमध्ये सांगा. ये हे बघा हे पण छान तुळशी का हार. तुळशीचा हार. हे कसं आहे दादा? 120. हा 120 रुपये डझन. हाँ 120 रुपये डझन आहे. हाँ बघा म्हणतो 120 रुपये डझन आहे. त्याच्या व्यतिरिक्त हा व्हाईट मोत्याचा आहे. हा कितीला दादा? 144. 144 रुपयाला आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पाहू शकता अजून छान छान प्रकारचे दादाकडे. आणि हे छोटेवाले 120 डजन. लक्ष्मी का है. लक्ष्मीचं आहे ना? ह्याच्यामध्ये लक्ष्मी 120 रुपये डझन आहे. त्याच्या व्यतिरिक्त थोडा खाली आहे दादा. इकडे पण छान छान असे मंगळसूत्र आहेत. कसं आहे दादा? वही 70 to 72. हे पण 72 रुपयाला आहे का? छान. आणि हे का वेणे आहेत का? बेनी है. आता बघा देवीला तुम्ही जेव्हा मुखवटा घालाल तेव्हा तिला इथे आर्टिफिशियल वेणीसुद्धा. हे कशी आहे दादा? 420 डजन. 35 रुपये का एक गिरता है वो. 35 रुपये का डझन आहे ना? बघा दादा एक 35 कम रुपये वाला डझन. आएगा ये देखो ये वाला. हे कसं आहे? 90 रुपये का. हे 90 रुपया. हाँ हे पुरा आहे का? हाँ हे 90 रुपयाचं आहे बघा तुम्ही पाहू शकता मंडळी. त्याच्या व्यतिरिक्त इथे पण एक याला काय म्हणतात? काय बोलता मी? ये भी तुलसी का हार. तुळशीचा हार आहे मग अशा दादाने सांगितलेलं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पाहू शकता देवीला सजवण्यासाठी म्हणजे देवीचे डोळे हे सगळं घेण्यासाठी पण इकडे तुम्ही येऊ शकता दादा मंडळी. दादा हे कायचं आहे? ये 72 का 72 रुपये डजन है. हे 72 रुपये डझन आहे. देवीचे डोळे सगळं याच्यामध्ये येतं बघा.
खूप छान असं आणि याच्यामध्ये प्रत्येक प्रकारचे डोळे आहेत, छान छान प्रकारचे आहेत. 72 रुपये डझन आहेत आणि तुम्हाला प्रत्येक प्रकारचे डिझाईन तुम्हाला ते पाहायला मिळत आहे. छान दादा. त्याच्या व्यतिरिक्त दादा हे पण काय आहे, आपण हारायचं आहे बघा. हा कसा आहे दादा? 120. हा 120 रुपये डझन आहे. बड़ा 180. मोठा 180ला. त्याच्या व्यतिरिक्त दादाकडे तुम्ही बघा ते रेडीमेड असे हे केले जातात. याच्यातले एक दोन जरा सांग ना मला प्राईस. 220 रुपये का. आम्हाला जरा रेडीमेड सांग ना. तर बघा यांच्याकडे रेडीमेडसुद्धा सगळं त्याच्यामध्ये मुखवटा, हार, साडी. हा कसा आहे? पूरा सेट 220 रुपये का. हा पूर्ण सेट तुम्हाला 220 रुपये मिळणार. त्याच्यामध्ये पूर्ण वस्त्र, परत दागिने, शृंगार सर्व काही दिलेलं आहे. छान. आणि हा 130. हा 130 रुपयाला बघा मंडळी. खूप छान असं याच्यामध्ये तुम्हाला बघा कलर काम गोल्डन 140. छान. हा कितीला आहे? 140. हा पण खूप छान कलर आहे बघा. हा तुम्हाला 240 रुपयाला मिळणार आहे आणि गोल्डन मुखवटा आहे. छान. आणि याच्यामध्ये हार पण दिलेला आहे सोबत. दादा इथे पण छान छान असे मुखवटे दिसत. आपण स्टार्टिंगला हे मुखवटे पाहिले, पण हे मुखवटे पाहिले ना आपण. तर असे डब्यामध्ये मुखवटे आलेले छान. 100 रुपया. हा 100 रुपयाला आहे. तर बघा मंडळी 100 रुपयाला मुखवटा. किती छान असा मुखवटा बघा देवीचा. वा जबरदस्त. ये 120. हा 120 रुपयाचा आहे आणि तुम्हाला असा बॉक्स पॅक येणार आहे. म्हणजे जेव्हा मागेशी संपलं तर तुम्ही याच्यामध्ये परत तो पॅक तसं करू शकता. म्हणजे जेव्हा त्याला धूळ वेळ लागणार नाही. 180. वा याच्यामध्ये किती हिरे आहेत बघा ना मंडळी. हा 180 रुपयाचा मुखवटा आहे. छान. त्याच्या व्यतिरिक्त अजून दादाकडे हिरे 180 रुपये का. त्याच्यामध्ये बघ किती काम केलेलं बघा मंडळी. पूर्ण हिऱ्यांनी मळलेला हा पूर्ण मुखवटा आहे देवीचा. कितीला दादा? 180. हा 180ला. बघा मंडळी 180ला किती भरीव असा मुखवटा इकडे तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक डिझाईन आहे दादाकडे. दादा इथे एक छान असा मुखवटा दिसतो. तर हा एक दाखवा ना मुखवटा. काय सांगा? 180. बघा याच्यामध्ये मग खूप छान असं हिरे जुडे असं केलेलं आहे आणि शृंगार केलेला आहे. छान. दादा याच्यामध्ये अजून कोणती व्हरायटी असणार आहे जी लोएस्टमध्ये? वाला भी आहे. अच्छा केसावाला पण आहे. जरा दाखव दादा एक. त्यांच्याकडे केसावालासुद्धा देवींचा मुखवटा आहे पूर्ण शृंगारासकट. तो पण पाहूया. वा याच्यात कानाचे झुमके सगळं दिलेलं आहे. कसं आहे दादा? 150 रुपये का. 150 रुपयाला. बघा मंडळी तुम्हाला 150 रुपयाला पूर्ण मिळणार आहे. छान. आणि याच्यामध्ये केसंसुद्धा दिलेले आहेत. छान दादा. दादा त्याच्या व्यतिरिक्त देवीसाठी अजून काय आहे तुझ्याकडे? मुखवटा झालं, साडी झाली, दागिने झाले, त्याच्या व्यतिरिक्त बाली. अच्छा हे बघा नथसुद्धा आहे. दादा नथ कशी स्टार्ट आहे? सॉरी 120 रुपये डझन. 120 रुपये डझन. बघा मंडळी 120 रुपये डझन असे नथ त्या दादांच्या दुकानामध्ये अवेलेबल आहे. आणि 144. ही 144 रुपये डझन अशी आहे बघा. तुम्ही पाहू शकता. चालेल. छान. ये स्टोन का आहे 180. ही कितीला? 180. ही 180चे बघा. डिझाईन तुम्ही पाहून घ्या. याच्यामध्ये मोर आहे. छान छान प्रकारचे दादाकडे दागिने. 48 कडे येईन. सॉरी 48 कडे येईन. 48 रुपये डझन. अरे हलका एकदम मस्त. म्हणजे बघा मंडळी हलक्या क्वालिटी म्हणजे एकदम बोलतात ना असं लांबून सोनंच वाटतंय पण खूप छान आहे. असं जास्त वजनदार नाही आहे आणि 44 रुपये डझन आहे. छान. याच्या व्यतिरिक्त दादाकडे 60 रुपये. ही 60 रुपये डझन. याच्यामध्ये तुम्हाला बघा 2 कलरमध्ये जो देवीला जो कलर असतो हिरवा आणि लाल तशी डिझाईन याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते बघा. छान. धन्यवाद दादा. अजून कोणता एखादा चांगला शृंगार आहे का तुझ्याकडे जो देवीला सजवण्यासाठी आता तुमच्याकडे अवेलेबल आहे? श्रृंगार भी चलता है. अच्छा पूर्ण शृंगार आहे का? बघा हा पूर्ण शृंगार आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये काय काय सगळं दादा? सब मिक्स आहे. सगळं मिक्स आहे. फणी आहे, बांगड्या आहेत, रिंग आहे. परत हे पॅकेटमध्ये काय आहे? गोपुरम हे काय आहे? डोबी पाय का? हळदी कुंकू आहे. परत अत्तर आहे. बघा तुम्ही पाहू शकता. हे कसं डझन आहे दादा? 180. 180 रुपये डझन आहे बघा मंडळी. अजून काय पाहिजे तुम्हाला? हे जर दुकान कुठे बाहेर विकायला गेलो रोडवर तर कितीला? 25-30 रुपये. 25-30 रुपयाला आरामशीर जाऊ शकतं बघा मंडळी. म्हणजे याच्यामध्ये किती मार्जिन आहे बघा पाहू शकता. त्याच्या व्यतिरिक्त दादा त्या चुनरीमध्ये जरा काय आयटम तुझ्याकडे किती रुपयापासून चुनरी आहे? दादाच्या दुकानात चुनरी पण आहे बघा पाहू शकता. छान. कशी चुनरी दादा? 48 कडे आहे. 48 रुपये डझन आहे दादा. म्हणजे किती रुपयापासून स्टार्ट आहे तुझ्याकडे ती? स्टार्टिंग को 30 रुपये से डझन स्टार्टिंग आहे. 30 रुपयापासून डझनपासून स्टार्ट आहे. ठीक आहे धन्यवाद दादा. आपण आता सगळ्या गोष्टी आता पाहतच गेलो याच्याकडे. तर आता आपण आपल्या घरी जेव्हा महिला येतात तर त्यांना आपण वाण म्हणून देतो. तर त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत. हल्दी कुमकुम इथं व्हरायटी बहुत आहे. तर इकडे व्हरायटी ना. तर त्याची किंमत कितीपासून स्टार्ट आहे? 10 रुपये से स्टार्टिंग आहे. 10 रुपयापासून स्टार्ट आहे. आणि हे कसं असणार पॅकेट पूर्ण? 100 रुपये का 10 पीस आहे. 100 रुपयाचे 10 पीस म्हणजे 10 रुपयाला एक आहे. म्हणजे दादाकडे तुम्ही पाहू शकता. हे सगळे आपण वाण म्हणून आपल्या घरी जे महिला ना और ये पूरा 10 रुपये आहे. हे सगळे 10,000 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे बघा. हे सगळे 10,000 रुपयाला मिळणार आहे. आणि ज्याच्यामध्ये डिझाईन आहे कलर आहे ते 15 रुपयाला मिळणार आहे बघा.
तुम्ही या दुकानात दादाचे या, दादाचा मी पूर्ण मोबाईल नंबर ॲड्रेस सगळं देणार आहे. हे पण छान डिझाईन आहे दादा. हे कितीला? कौन सा 30 रुपये. हे 30 रुपयाला आहे बघा म्हणजे 30 रुपयाला आहे तुम्हाला. छान. अजून दादाकडे आपण व्हरायटी पाहून घ्या बघा. छान. याच्या व्यतिरिक्त दादाकडे अजून सुद्धा आहेत बघा, नवीन नवीन डिझाईन आलेले आहे. दादा कसे सगळे 6-6 पीस? 72 72 रुपये. 72 रुपयाचे तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल. हे डझन आहे ना, 10 आहेत. त्याच्यामध्ये पण बघा तुम्ही पाहू शकता चांगल्या चांगल्या व्हरायटी आहेत. कलर कॉम्बिनेशन बघा आणि युनिक तुम्हाला पाहायला मिळत आहे बघा डबे. तर महिला वर्ग जेव्हा घरी येतात तर तुम्ही हे चांगले चांगले गिफ्ट करू शकता. छान. धन्यवाद दादा, खूप छान अशी माहिती दिली. छोट्याशा दुकानामध्ये दादाने किती छान प्रकारे सगळं सजवलेलं बघा. म्हणजे देवीला लागणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी एका दुकानात मिळतात आणि स्वस्त किमतीमध्ये मिळतात. तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी घ्यायच्या असेल तर तुम्ही या दुकानामध्ये या. या दुकानदाराला माझा तुम्ही व्हिडिओ जरी दाखवले तरी तुम्हाला ते तुम्ही जास्त प्रमाणात जर माल घ्याल तर तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो. थोडाफार मिळू शकतो ना थोडाफार. तर दादाने सांगितलं थोडाफार डिस्काउंट मिळू शकतो. तर पटापट दादाच्या दुकानात त्या. दादाचं दुकान तुम्ही पाहू शकता. किती नंबर आहे दादा दुकानाचा? 80 नंबर. 80 नंबर आहे. तर मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये आणि सगळं मी ॲड्रेस सगळं मी देणार आहे. तर चला मंडळी, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. बाय.